नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हे काय बेलापासून आपला देवाला व्हायचा बेल. शंकर आपण 3 पानाचे पती होतं तुम्ही 3 पानाच्या बेलाचं इकडे आईस्क्रीम तयार करून टाकलं. फळांचं फळं असतात त्याला हम्म. त्याचं आईस्क्रीम देतो. साखर किती टाकायची मग? बेसिकली थांबा, मी जरा परिचय करून देतो. सचिनजी, तुमचा परिचय करून द्या. माझं नाव सचिन देसाई. मी समंतक युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ या संस्थेचा कार्यकर्ता आहे आणि गेले 18 वर्ष युनिव्हर्सिटी ऑफ लाईफचं कार्य धामापुरात चालू आहे. आणि आत्ता आपण जे बसलो आहे ते आमचं स्टार्टअप आहे. गावातल्या तरुण मुलाचं स्टार्टअप आहे, जो रोहित आसगावकर, एक इंजिनियर मुलगा बेसिकली. तर त्यांनी प्लेसमेंटमध्ये जॉब न घेता त्यांनी गावात राहायचं ठरवलं. तो आमच्या संस्थेचा कार्यकर्ता म्हणून जुडला आमच्याशी. तर आता तुम्ही जे बसला आहात ते बेसिकली त्याच्या आजीच्या नावाने क्रिएट केलेलं एक कॅफे आहे. कॅफे आणि इको स्टोर. दाखवा तो कॅफे. तर रोहितची आजी खूप चांगला मसाला बनवते आणि कुळताची पिठी तिची खूप फेमस आहे. तर ह्या 2 गोष्टी ते ऑलरेडी करत होते. मग आपण रोहितला वेगवेगळे आयडियाज देऊन हे कॅफे तयार केलं आणि आपण तुम्ही जे बघतात ते सगळं कॅफे आपणच बनवलेलं आहे. गावातल्याच कार्पेंटरनी, सुतारांनी केलेलं आहे आणि सगळ्या नैसर्गिक स्थानिक गोष्टी वापरल्या तिकडे. मला तुमच्याशी बोलताना असं लक्षात आलं की गावातल्याच लोकांनी गावाच्या आजूबाजूला असलेल्या ज्या फळापासनं हो किंवा त्यांच्या स्वतःच्या कलेपासनं, स्वतःच्या पारंपरिक ज्ञानापासनं करायची गोष्ट म्हणजे तुमची युनिव्हर्सिटी. राईट, बरोबर ना? बरोबर. आणि आता हे बेलाचं आईस्क्रीम आहे. तसं आणखी कशाचं बनवता? ते सांगतील. हो, कशाचं बनवतात? बेसिकली आपला उद्देश आहे की इकडे जे निग्लेक्टेड फळं आहेत ना, निग्लेक्टेड फळं, फुलं, यांना कसं आपल्याला प्रोसेस करता येईल. त्यामुळे बेल आपण पहिला घेतला. बेलफळ आता हळूहळू बेलाची झाडं कोकणामध्ये नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून आपण ठरवलं की बेलाच्या फळाचं आईस्क्रीम करायचं. आणि जे दूध वापरले ते आपल्या इकडच्या स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हशीच्या दुधाचंच आहे. आपण पॅश्चराइज दूध नाही वापरत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुधाचा भाव चांगला मिळतो आणि आपण फ्रेश दूध वापरून लोकांना आईस्क्रीम देतो. त्यामुळे इथे बेलफळाचं आईस्क्रीम, फणसाचं आईस्क्रीम किंवा जास्वंदीच्या फुलाचा जॅम, अशा गोष्टींना जास्त प्राधान्य देऊन आपण काम करतो. पण मग असं का? कॅश क्रॉप्स, जसं उदाहरणार्थ आंबा आहे, ते ऑलरेडी एक सेटल्ड आहे ना क्रॉप मार्केटमध्ये. ते ऑलरेडी लोक करतायत, भरपूर प्रमाणावर करतायत. पण कोकणाची जैवविविधता एवढी संपन्न आहे की त्याच्या व्यतिरिक्त काही न्यूट्रिशियस फळं फुलं आहेत जिथे लक्ष केंद्रित झालेलं नाही आहे. त्यामुळे तिथे जास्त लक्ष केंद्रित करणं हे जास्त आम्हाला योग्य वाटलं. तर माझ्या नेहमीच्या रोजच्या प्रवासात जे लोक मला भेटतात, मला असं वाटतं की त्यांची कहाणी महाराष्ट्राला सांगायला हवी. ते मी सांगतो. आणि मुख्य फोकस तुम्हाला माहिती आहे की नवनवीन उद्योगाच्या कल्पना. पुन्हा एकदा, मी कधीही कोणाचंही प्रमोशन करत नाही. मला जे लोक भेटतात आणि मला असं वाटतं की त्यांचा व्यवसाय वाढण्याच्या दृष्टीनं ह्या प्लॅटफॉर्मचा त्यांना उपयोग होत असेल तर वेल, काहीच हरकत नाही. पण मी व्यक्तिशः कधीही कोणाचं प्रमोशन करत नाही. पण मला ही आयडिया खूप भन्नाट वाटली, कारण थोडंसं असं आहे की कोकणाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, जो देसाईंचा कदाचित वेगळा असेल. पण ते सगळे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण दाखवूया ते प्रोडक्ट. पण तुमच्या स्टार्टअपला जे फर्स्ट प्राईस वगैरे मिळालं ते कसं मिळालं? तर बेसिकली हे पण तुम्ही काय जाणीवपूर्वक असं देता? हो, जाणीवपूर्वक ठेवलं आहे ते. बरं. की लोकांनी माठातल्या पाण्याचा आस्वाद घ्यावा. कोकणात आले आहेत ह्या दिवसात 12ही महिने घेऊ शकता तुम्ही. हो, असं काही थंडी नाही. ओके, हां. तुमच्या स्टार्टअपबद्दल बोलतो. आणि सगळं सारवलेलं दिसतंय मला हे सगळं. हो, हे पण तुम्ही जाणीवपूर्वक ठेवलं? हो, जाणीवपूर्वक. तुम्ही याचं रूफिंग बघाल, तेही इकडच्या कलेचंच एक प्रतीक आहे. आमच्या गावामधले डायनॅमिक्स कार्पेंट्री जी आहे त्याचं हे प्रतीक आहे. ते लॉकिंग सिस्टम वगैरे जे आहे ते स्वतः. मला वाटतं तुम्ही IT इंजिनियर होते की काय? नाही, मी IT कंपनी चालवत होतो आणि मध्य प्रदेशमध्ये. आणि 20 वर्षापूर्वी हे माझं पुश्तैनी गाव आहे, मूळ गाव आहे. माझ्या आजोबांची इच्छा होती की मी आणि माझ्या बायकोनी इथे यावं, म्हणून आम्ही इकडे आलो. आणि हे तुमच्या स्टार्टअपला मिळालेलं हे पारितोषिक दिसलं. हो, कुठे गेलं? काढलं काय? हां. हे कसं मिळालं 10,000चं प्राईस?
हे बेसिकली हे जे प्रॉडक्ट आहे ह्याच्या इनोव्हेशन्सला हे प्राईज मिळालं आहे की हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही जे बघतात हे इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आहेत आणि इस्टॅब्लिश केले जातात म्हणजे मार्केटमध्ये प्रमोट चांगले होत आहेत. नुसतं म्हणजे डेमो प्रॉडक्ट नाही आहे ते, हे प्रॉडक्ट करून मार्केट टेस्ट करून ते आता उद्योजकतेवरती खरे उतरलेले आहेत. किती वर्षापासून तुमचं स्टार्टअप आहे? हे स्टार्टअप आमचे गेले 8 वर्षापासून आहे आणि हा जो तुम्ही आत्ता बघताय हा स्टार्टअप 3 वर्ष चालू आहे. आजगावकर आजीज इको स्टोर आणि कॅफे. आजगावकर आजी तर गावाला गेल्यात, तुम्ही या आता इकडे. ते कुठे गेलं तिखट मला दाखवलं होतं ते, इकडे आणा जरा. आता असं आहे की तुमच्या कोकणात आलं की लोकांना 2च गोष्टी आवडतात, एक म्हणजे मासळी आणि दुसरं म्हणजे मटण. तर हे मटणाचं काय तुम्ही वेगळाच केला गरम मसाला, कसा बनवायचा? हा इथे आहे का? या इकडे पुढे. हा कशाचा, हा कोणता आहे? हा गरम मसाला आहे. कशासाठी? मटण हा मटण. आमटी वाटाण्याची. आणि हा जो आहे तो हा फिश माशासाठी ना ती हिरवी आमटी आपण टोमॅटोची आणि करतो. दोन्ही वेगळं आहे. तो बनवायचा कसा हा? हे मिरची भाजायची आणि त्याच्यानंतर गरम सामान भाजायचं. सामान भाजून मिरची तयार करतो, मसाला तयार करतो. करतो. डेट काढलं, हो, आम्ही चुलीवर भाजतो, चुलीवर भाजायचं तेल लावून ते मिरची भाजावी लागते. ते सामान भाजून आपण ते कुटतो. आणि ह्याचं ह्याची साफ करून देठ काढून फक्त उन्हात ठेवायचं वाळत आणि मसाला. बाकी नाही करत, उकळात वगैरे नाही करत ना? कुठतो व्हायचा उकळातच. ते पण उकळातच कुठायचं? हो, दोन्ही मसाल्याच्यात उकळातच. इथेच? नाही, आहे आमच्या बाजूला गिऱ्हाईक. ठीक आहे. पण मी हे असं मेन म्हणजे ह्या ज्या आजी आहेत ह्या ज्या लोगोमध्ये तुम्हाला आजी दिसते ना, तर आम्हाला असं वाटलं की मॅकडॉनल्डचा जोकर चालतो, KFCचा म्हातारा चालतो, या आजी आमची का आजी नाही का नाही चालणार. चांगली आयडिया हे तुमची. फॉर्म्युला जे आहे ते आमच्या आजीचे मसाल्याचे. यामध्ये जरा आता हे कॅश्यू कोकम बटर, हो, त्याची पण एक कहाणी आहे. मला एवढं कोकणामध्ये छान वाटलं की ह्यातली प्रत्येक गोष्ट त्यांनी इथे जी उपलब्ध आहे त्याच्यातल्या काही गोष्टी ज्या जुन्या काळात असतील. हां, तर कॅशिओ त्याच्यावरती बोलत होतं. बटर आहे, कोकमाचा बटर पूर्वी काळी इथे लोक घरामध्ये वापरायचे, तेव्हा तूप वगैरे वापरत नव्हते आणि कोकम बटर हा अत्यंत औषधी आहे आणि बॅड कोलेस्ट्रॉल वगैरे कमी होतो. पण आता गेले अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा एक जनरेशनच मी म्हणेन की हा कोकमच्या बिया फार्मास्युटिकलला आणि तुमच्या सौंदर्यप्रधान इंडस्ट्रीला जातो. आता त्या एडिबल म्हणून येत नाहीत. मग आम्हाला असं वाटलं की एडिबल म्हणून लोकांनी खाल्लं पाहिजे. मग बरेच वर्ष याच्यावर काम केलं आणि कोकम बटर काढण्याची टेक्निक डेव्हलप केली. जुनी टेक्निक होती ती जरा लेबरच होती, त्याच्यात थोडंसं आपण इनोव्हेशन करून ते आपण बटर केलं. आता हा बटर जो असतो तो न्यूट्रल असतो, त्याला टेस्ट नसते. मग ते टेस्ट येण्यासाठी म्हणून आपण जसं बाहेर पीनट बटर असतो तसं आपण कॅश्यू कोकम बटर एक लॉन्च केला. ओके, म्हणजे तो लहान मुलांनाही आवडेल खायला. हा, आणि उद्देश आहे की कोकणातला कोकम बटर पोटात गेला पाहिजे, हा त्याच्या मागे उद्देश होता. आणि तुम्हाला माहिती असेल की एक खूप चांगली गोष्ट झाली आहे आपल्या याच्यामध्ये की कोकमाला GI टॅग मिळालेला आहे. आता हा GI टॅग हवा तसा स्थानिक लेवलला आपण प्रमोट नाही केला आहे. जो आंतरराष्ट्रीय लेवलला, जसं तुम्ही शॅम्पेन हे नाव ऐकता, शॅम्पेन हे कसं नाव इंटरनॅशनल लेवलला झालंय, तसं कोकणातला कोकम किंवा कोकणातला काजू प्रमोट नाही झालाय. मग त्याच्यासाठी तुम्ही म्हणू शकता की आपण एक सुरुवात केली असं म्हणाला. हळद काय? ही हळद जी आहे ती आपली स्थानिक हळद आहे आणि आपण ही बॉईल नाही करत. आपण एक एन्झाईम बनवतो सालींपासून. त्या सालींच्या एन्झाईममध्ये आपण हे धुतो आणि हे ड्रायरला लावून आपण याची हळद करतो. त्यामुळे याचा क्रुक्युमेन जो असतो त्याची लेवल जास्त चांगली आहे इतर हळदीपेक्षा. ओके. आणि पुढे हे टर्मरिक पिकल आपण लोणचं जे आहे, किती प्रकारचे लोणचं आहे तुमचे? आपल्याकडे हळदीचं आहे, फणसाचं आहे, करवंदाचं आहे आणि ही सगळी लोणचं आपण जी तुमची बरण्या असतात त्याच्या काचेच्या, चिनी मातीच्या बरण्या, त्या चिनी मातीच्या बरण्यामध्येच कुक होतात ते. हे विस्तवामध्ये कुक होत नाही आपलं. त्याच्यानंतर हे इकडे जास्वंदच्या फुलाचा जॅम आहे. जास्वंदाचं फूल आणि कोहळा सुद्धा फार दुर्लक्षित आहे इकडे. कोकणामध्ये कोहळा फार तसा प्रमोट नाही झालाय. इथे तुम्हाला अजून एक कलाकृती दिसेल, ते मी दाखवेन, ते मला बघायचंय. पण आल्याबरोबर माझं लक्ष गेलं होतं ते ह्याच्याकडे.
हां, हे ते virgin वेंगुर्ल्यामध्ये coconut oil. वेंगुर्ल्यामध्ये एक ग्रहस्थ आहेत. तर ते एक तुम्ही जे नारळाचं तेल असतं ते सुक्या नारळाचं असतं, हे ओल्या नारळाचं तेल आहे. हे त्यांचं आहे virgin तेल product. आहे, त्यांचं प्रोडक्ट आहे. मग काय फरक दिसतो तुम्हाला? हे बेसिकली ॲज अ मेडिसिनल पर्पज आहे. म्हणजे हे तुम्ही लावायचं actually नाही raw- डोक्याला. नाही, डोक्याला पण लावू शकता जर तुमची पण याचा वास खूपच छान येतो बरं का. हा अप्रतिम आहे. ह्याची व्हॅल्यू नॉर्मल तेलापेक्षा खूप जास्त मेडिसिनल आहे. पण हे सगळं करत असताना थोडंसं याच्यात फॅन्सीपणा आहे असं लोकांना वाटू शकतं, असं नाही आहे. नाही, ह्याच्यातलं फॅन्सी म्हणण्यापेक्षा ओरिजिनॅलिटी, ओके. आपण याची जी ऑथेंटिक ओरिजिनॅलिटी आहे ती टिकवायचा प्रयत्न आपण करतो. पण हे मास लेवलला शक्य आहे? शक्य आहे, पण इथे अवेअरनेस, कन्झ्युमर अवेअरनेस हा पण एक भाग आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणजे सामाजिक आणि औद्योगिकता एका याच्यात ब्लेंड झाली पाहिजे. म्हणजे जर इथे कोणी एखादा माणूस एखादी वस्तू घेतोय तर मी म्हणेन की रोहित सामाजिक कार्य पण करतोय. तर तुम्हाला कन्झ्युमरला आता अवेअरनेस पण करता आलं पाहिजे. त्यामुळे बोथ विल गो हँड इन. पण आता लोकांचा तसा अवेअरनेस खूप वाढत चालला आहे. हो, आणि लोकांना वाटतं की याच्यात काहीतरी नवीन युनिक मिळत असेल आणि स्थानिक लोकांना मदत करणाऱ्या त्या गोष्टीत फक्त येतो ते म्हणजे अशा कुठल्याही गोष्टी करत असताना ह्याची कॉस्ट खूप वाढते, प्रोडक्शन कॉस्ट. आपण इकडे मॉडरेट कॉस्ट ठेवली. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघाल पण ते कसं शक्य आहे म्हणजे तुम्हाला? ते शक्य अशासाठी आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पूर्ण फोर्समध्ये इथे लेबर नाही आहेत कोण. इथे सगळे मालक लेबर आहेत आणि लेबर मालक आहेत. पहिली त्यांचं गोष्ट श्रम आहे. श्रम स्वतःचा आहे. दुसरी गोष्ट अशी की इथे ज्या मेकॅनिझम डेव्हलप केलेलं आहे ते मेकॅनिझम जास्ती करून आपण ग्रामोद्योगला पूरक असं मेकॅनिझम बनवलंय. त्यामुळे त्याची कॉस्ट जी आहे ती मॉडरेट ठेवता येते. आणि दुसरं तुम्ही जर ह्या प्रॉडक्टमध्ये बघाल तर आपली टॅगलाईनच आहे की वी मेक अवर प्रॉडक्ट प्राऊडली इन स्मॉल बॅचेस. ओके. ते मोठ्या लार्ज क्वांटिटीत नाही आहे. तिथे अनेक वेळेला असं होतं की लोक येतात आणि प्रॉडक्ट नसतात. पण तो आमच्या ऑथेंटिकपणाचं USP आहे. दॅट इज द युनिक सेलिंग पॉईंट की ते प्रॉडक्ट नाही आहे आता. कारण त्यांनी मला आज सांगितलं की त्यांच्याकडे आज एक आईस्क्रीम त्यांना बनवायचं होतं आणि ते नाही आहे त्यांना उपलब्ध फळं, तर ते नाही बनवलं त्यांनी. किंवा म्हशीचं दूध नाही मिळालं गावातलं तर ते बनवत नाहीत आईस्क्रीम. हे फार युनिक आहे. आणि हा आता बघा रेड राईस, हा पण याची पण कहाणी. हो, तुम्ही धामापुरातली मागची इकोसिस्टीम बघाल ती खाजण आहे. तर तिकडे पारंपरिक पद्धतीने खाजण म्हणजे काय? खाजण म्हणजे जिथे बेसिकली समुद्रातलं पाणी आणि नदीतलं पाणी जेव्हा एकत्र येतं तर त्या तिकडून जेव्हा ते शेतात शिरतं तेव्हा ते त्या बेसिकली इकोसिस्टमला खाजण म्हणतात. वा. तर तिथे तिकडे तो आणि त्याला कुठलंच खत दिलं जात नाही. म्हणजे ऑर्गॅनिक खताची पण गरज लागत नाही. असा एखादा सॅम्पल आहे का बरं ह्याचं दाखवायला आपल्याला? आहे ना. जरा दाखवा. पण मला तांदूळ दिसतो कसा तो? रेड राईस आहे. रेड राईस. हा इथे दिसतोय मला. हाच आहे ना? हा बघा. हा बघा. याची स्पेशालिटी काय? न्यूट्रिएंट व्हॅल्यू? न्यूट्रिएंट व्हॅल्यू हा रेड राईस आहे. हा डायबेटिक लोकांसाठी खूप चांगला आहे. वा. आणि याचा आपण रवा पण बनवतो आणि तो सुद्धा आपण स्टोन मिलवर बनवतो, ग्राइंड करतो. बरं. त्यामुळे ते एक प्रॉडक्ट आहे. आणि आपण त्या शेतकऱ्याचं नावही इथे देतोय. ज्याचं शेत आहे, जो हे पिकवतो त्याचं नाव. आणि मग असं पण होतं की बरेच पर्यटक हे बघण्यासाठी इच्छुक असतात. मग तिथे आपण पोय बोटिंग चालू केली शेतकऱ्यांची. की त्या पोय म्हणजे आमचं स्थानिक नाव आहे की धामापूरच्या तलावातून येणारं पाणी ते शेतातून जेव्हा कर्ली नदीत मिळतं तेव्हा त्या पॅचला स्थानिक भाषेत पोय म्हणतात. पोय. तर ती आमची शेतकऱ्यांची पोय आहे. म्हणजे शेतीला जोडधंदा पर्यटन होऊ शकतो त्याचं आपण एक मॉडेल. मला देसाईंचं कौतुक काय वाटलं की इथंच असलेल्या गोष्टीमध्ये इथल्याच लोकांना कसा व्यवसाय मिळू शकतो हे त्यांनी बघितलं आणि तसं ते त्यांनी केलं. आता हे काय आहे? हे कुळीत आहे. आता कुळीत तुम्ही बघाल तर पुअर मॅन्स क्रॉप म्हटलं जातं. पण अमेरिकेने जेव्हा म्हटलं की दिस इज अ सुपर फूड, आता आपण ते मानायला लागलेलो. पण हे गरीबाचं अन्न आहे. ते मी सुरुवातीला मी खरं तर तुझं आहे तुझं पाशी असंच मी म्हणणार तो विसरलो मी. आता त्यांनी मला ते आठवण करून दिली. हे तुझं आहे तुझं पाशी. त्यामुळे या कुळताची आपण भेळ बनवतो इकडे किंवा कुळताचे लाडू बनवतो. हो. ते आणा ना जरा कुळथाचे लाडू. तुम्ही आम्हाला अर्धा एकच चमचा दिला. काय कमाल झाली आता. तर हे कुळथाचे लाडू करायचे ज्याचा न्यूट्रिएंट व्हॅल्यू खूप जास्त आहे. पण हे पर केजी काय मग? पर केजी काय रेट आहे ह्याचा? कुणाला सांगता येईल? त्याचा काय पर केजीचा रेट काय? हा 160 रुपये आहे किलो. ओके. आणि मग एका वेळेला भात करताना 4 जणांच्या कुटुंबातल्या सदस्यांना किती लागेल?
हा कसं आहे की तुम्ही भात जो आहे तो तुम्हाला असा क्वांटिटी वाईज नाही करता येत. तुम्हाला थोडा थोडा याच्यामध्येच करावा लागतो न्यूट्रिशन वाईज. बर तर ते अगोदर त्याची प्रोसेस आपण खाली दिलेली असते. ती पण करण्याची पद्धती वेगळी आहे. हो म्हणजे हा तो आपल्याला जरा भिजत ठेवावा लागतो जास्त वेळ, कारण की आपल्या त्याच्यावरती जो लाल कलर जो आहे ना तो बेसिकली फायबर आहे ते. आपण काय करतो मिल मध्ये जाऊन ते फायबर जे काढून टाकतो. आणि ते गुरांना घालतो. हो आणि तो राहिलेला आपला चुका गाढव तो पण आपण खातो. अगदी अगदी अगदी. हे तांदूळ जेव्हा त्याला चकाकी आणतात तेव्हा मला इतकं वाईट वाटतं, आणि ते सगळ्याच पदार्थांच्या बद्दल आहे. पण हे वेगळे करण्याची पद्धती आहे. आणि कोळीथाचं तुम्ही मला सांगितलं, हे नाही हे कोळीत नाही, हे इकडे सांगितलं. हो. हे हे कुळतामधनच काढलेले दाणे आहेत, कारण की काय होतं की कुळीत लोक असेच डायरेक्टली वापरतात. तर त्याच्याऐवजी आम्ही ते दाखवतो की आम्ही हे कसं साफ करतो. आणि बाहेर पण कुळताची पिठी वगैरे सगळंच मिळतं. तर ते काढून ते बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यामुळे त्याची चव बिघडते, कडवटपणा येतो. तर हे एक एक दाणा म्हणजे लोकांना देताना आम्ही तो एक एक दाणा सेपरेट करून निवडून ती कुळताची पिठी देतो. हे काय धरती रक्षक, हे अर्थ जस्टिस कलेक्शन. आपल्याकडे जी सालं असतात, लिंबाची सालं, मोसंबी, संत्र, कोकम, तर त्याच्यापासून आपण एन्झाईम बनवतो. हे मल्टीपर्पज नाही, हे तुम्ही घरात लादी पुसायला, भांडी धुवायला, आंघोळ करायला, हे कुठेही वापरू शकता तुम्ही. आणि हे प्रॉडक्ट ज्याचं आम्ही बनवतोय तो बेसिकली आमचं अर्थ जस्टिस कलेक्टिव्ह नावाचे एक वकिलांचं एक ग्रुप आहे. ते पर्यावरणावरती काम करतं. तर त्या पर्यावरणाच्या कामामध्ये लोकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी हे प्रॉडक्ट लॉन्च केलं आहे. आणा असं पॅकिंग मध्ये देता का ग्राहकाला तुम्ही? नाही पॅकिंग आहे, पॅकिंग बॉक्स आहे. बरं त्याच्यामध्ये त्या बॉक्समध्ये असे लाडू असतात. बरं. पण त्याच्या आधी तो जरा कॅशिओ खालचा काढा बरं, तो भाजलेला, तो पण मला बघायचा आहे. मी फक्त एवढंच तुम्हाला दाखवतोय की जेव्हा कोकणामध्ये उद्योगधंदे नाही आहेत, कोकणामध्ये स्थिती काही बरोबर नाही आहे असं जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा कोकणातल्याच मूळच्या गोष्टी तुमच्याकडे कशा आहेत आणि त्यातनं कसा उद्योग व्यवसाय करता येऊ शकतो हे देसाईने दाखवलं आहे. जे कोणी पॉलिसी मेकर्स असतील ना, त्यांनी अशा मंडळींना भेटलं पाहिजे की ज्या लोकांकडे काहीतरी युनिक आयडिया आहेत. आता हा जो काजू आहे ह्याचं काय म्हणाला तुम्ही? हे वेंगुर्ल्यामध्ये आपले एक ग्रस्त आहेत. तर पूर्वी ना हे काजू चुलीवर भाजायचे. आता ह्यांनी काय होतं, याचे न्यूट्रिएंट व्हॅल्यू जबरदस्त आहे टेस्ट. हा बॉईल नाही केला आहे, फक्त भाजलेला आहे. त्यामुळे याची न्यूट्रिएंट व्हॅल्यू टिकली आहे. फक्त याचं काय होतं की याचा लॉस खूप होतो भाजताना. का? जास्ती करपतात चुलीवर भाजताना, त्यामुळे याची व्हॅल्यू म्हणजे याची किंमत जास्त आहे. हा काय भाव आहे? जो बाहेर काजू घेतात तेव्हा 350 रुपये आहे 200 ग्रॅम. 350 रुपये 200 ग्राम. कारण पण की तुम्ही त्याच्यामध्ये टेस्ट फक्त ना बघायची वेगळी आहे. हो खूपच वेगळी 8 टेस्ट, ते 10% खूपच वेगळी. तुम्हाला फक्त काजू मिळतो. जेव्हा तुम्ही भाजायला जाता तेव्हा भाजायला मग तो जो जातो वेस्ट जातो त्याचं काय करतो? वेस्ट, आणि तो करपतोच पूर्ण किंवा कमी भाजला जातो, तो पूर्ण वेस्ट होतो. तर म्हणून त्याची व्हॅल्यू थोडी जास्त होते. आणि पण तुम्ही टेस्ट वाईज बघाल तर तुम्ही बाकी कुठले काजू खाणार नाही की हे काजू. मी सांगितलं ना, म्हणजे आत्ताचा जो टेस्ट मी यांचा घेतला तो मी असे काजू खाल्लेले नाही आहेत. आणि हा जो आहे तो कुळथाचा लाडू. हो, कुळीत आणि याच्यात गुळ आहे, साखर नाही आहे. बरं, तो गुळ कुठला? ऑर्गॅनिक गुळ आहे. बरं. काजूगर, तीळ, खोबरं. ते आपला मेन इंटेन्शन आहे की कुळीत प्रमोट व्हावं. कुळीत भेळ आहे, कुळीत लाडू आहे. मग लहान मुलं पण खातात आता आवडीने कुळीत. हे अमेरिकेनं केव्हा सांगितलं हे सुपर फूड आहे म्हणून? हा, हे म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये काही युनिव्हर्सिटीचे रिसर्च पेपर आले, त्याच्यामध्ये हे आलं की कुळीतीचं हॉर्स ग्राम इज अ सुपर फूड. तेव्हा जरा आपल्या लोकांचं लक्ष केंद्रित झालं कुळीताकडे. आता अदरवाईज कुळीत हे गरीब शेतकऱ्याचं धान्य म्हणूनच बघितले जायचं. नाक मुरडले जायचे कुळताकडे बघताना. मला एक सांगा की आपण एवढे सगळे प्रोडक्ट दाखवले, तुम्ही त्याच्यापासून बनवून पण दाखवले, थोड्या किमती जास्त आहेत हे मी मान्य करतो, क्वांटिटीमध्ये पण ते मिळू शकते. पण ह्याच्यातनं मास एम्प्लॉयमेंट किंवा तुमच्यासारखे असे स्टार्टअप्स करणं फिजिबली, उद्या तुम्हाला फोन येणारच आहे आणि तुमचा नंबर मी देणारच आहे, कसं शक्य आहे? सी, देर आर 2 वेगळे मॉडेल्स आहेत. एक आहे फॅक्टरी मॉडेल, जिथे आपण मास म्हणतोय सगळ्या गोष्टी, ते चाललंय ते चालू द्या. पण अल्टरनेटिव्हली जे गांधीजीने ग्रामोद्योग सांगितला होता, ज्याला आपण मायक्रो एंटरप्राइज म्हणतो, कॉटेज इंडस्ट्री म्हणतो, ती कॉटेज इंडस्ट्री आज मृत अवस्थेत आलेली आहे. आता त्या कॉटेज इंडस्ट्रीजसाठी कोकणपट्टी हे प्रचंड स्कोप आहे. आणि केरळामध्ये त्यांनी भरपूर कॉटेज इंडस्ट्रीला स्कोप दिला आहे. म्हणजे काय की तुमच्या घराचं किचनच एक छोटी फॅक्टरी असू शकते ना. आता तुम्ही एक छोटं उदाहरण रोहितचं घ्या, की रोहितचे बाबा, रोहितची आई, रोहितचे आजी सगळे मिळून प्रोडक्शन करतात.
आता त्यांना ह्याच्यामध्ये मिळणारं आरोग्य, हॅपीनेस इंडेक्स ह्याची पण आपण व्हॅल्यू जर काढली तर, जर 9 to 5 जॉब करायचा एका फॅक्टरीमध्ये जाऊन आणि 15,000 रुपये कमवायचे, त्याच्यापेक्षा मला इथे 10,000 रुपये मिळतात पण माझी फॅमिली बॉन्डिंग आहे. प्लस जो इकडे तुम्ही आता जर बघाल की इथे जर एखादा ग्राहक आला, त्या ग्राहकाशी यांची एक बॉन्डिंग आहे. म्हणजे एकेका ग्राहकाशी भरपूर वेळ संवाद साधला जातो, त्याच्यानंतर सुद्धा तो यांच्याशी कनेक्टेड राहतो. मी तर अनेक वेळा बघितलं की इथे आजीच्या पाया पडून लोक जातात. तो एक आत्मीयता निर्माण ती झाली. आता आजीबद्दलचं प्रेम असतंच ना. हां, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या कॉटेज इंडस्ट्रीमध्ये मिळू शकतात. आणि या कॉटेज इंडस्ट्री मासमध्ये कशा होतील त्याच्यावर काही पॉलिसी लेवल आपण करू शकतो का, की जो ग्राफ असा वरती फुगवण्यापेक्षा तो असा जर आपल्याला पसरवता आला गावागावांमध्ये, आणि जो कोकणासाठी पूरक आहे. पण मग प्रश्न येतो तो कॅपिटलचा. सी बेसिकली मला असं वाटतं कॅपिटलपेक्षा ना विलिंगनेस, तुमच्यामध्ये आपल्याकडे पॉलिटिकल विल नाही आहे इकडे या सगळ्या गोष्टींसाठी. शिक्षणामध्ये या गोष्टी येत नाही आहेत आपल्यामध्ये. तुमच्यामध्ये विलिंगनेस असेल तर माझं उदाहरण आहे असं आहे की तुम्हाला फार कॅपिटलची गरज नाही, तुमच्यामध्ये विलिंगनेस पाहिजे. तो असेल तर आज तुम्ही कोकणामध्ये बघा की इथे मिठापासून काय नाही इथे बनलं जात स्थानिक लेवलला. जर कोरोनाचं उदाहरण घेतलं तुम्ही तर कोकणामध्ये उपासमार थोडी होती लोकांकडे. इथे सगळ्या गोष्टी स्थानिक लेवलला अवेलेबल आहेत. एक नारळाचं झाड किती उत्पन्न देतं, त्या एका नारळाच्या झाडापासून किती आपण काय, उत्पन्न देतं. म्हणजे तुम्ही नारळाच्या झाडाचं बघाल तर नारळ, झावळ्या, शहाळी, नारळाचं खोड, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लिव्हिंग स्टँडर्ड्समध्ये येतात. नारळाच्या खोडापासून तुम्ही घराच्या बांधणीसाठी उपयोगात आणतात, झावळ्यांपासून तुम्ही क्राफ्ट करू शकता, नारळापासून तुम्ही असंख्य गोष्टी करू शकता. फक्त नारळाचं तेल असं नाही, करवंटीचे क्राफ्ट तुम्ही करू शकता. बरं, आता हा नवीन ट्रेंड एक येतोय विगन नावाचा. हो, तो आता सगळ्या सेलिब्रिटीनी त्याला. हा, मग त्या विगन ह्या इकडे नवीन दाखवा ट्रेंडकडे आपण लक्ष देतोय का? आणि ज्याच्यासाठी कोकण हे एक समृद्ध जागा आहे. म्हणजे तुम्हाला जर मगाशी सांगितलं असेल की आम्ही विगन फेस्टिवल ऑफ कोकण लॉन्च केला आणि त्याच्यात आम्ही गणपती प्रमोट केला. कारण गणपतीला कोकणामध्ये प्रत्येक घरी विगनच गोष्टी बनतात. खीरीपासून सगळ्या गोष्टी. हा, म्हणजे शाकाहारीपेक्षाही पुढे की खीर जी असते ती नारळाच्या दुधापासून बनते. मग आम्ही त्या दृष्टीने टुरिझम किंवा आमचे हे उद्योग प्रमोट करू शकत नाही का, की ज्या प्रीमियम लेवलला जातील, प्रीमियम मार्केट टार्गेट करतील आणि ज्या स्मॉल स्केलला चालतील. सचिन जे बोलले ना, मला काल 3 शिक्षक भेटायला आले होते. रात्री बिचारे खूप उशिरा आले. त्यांची चिंता होती की त्यांच्या शाळा बंद होतात जिल्हा परिषदांच्या. का बंद होत आहेत तर विद्यार्थी नाही आहेत. मी त्यांना असं विचारलं की हा ट्रेंड केव्हापासून आला. ते म्हणाले गेल्या 20 वर्षामध्ये. बऱ्याच जणांची 20 वर्ष, कोणाची 15 वर्ष वगैरे सर्व्हिस झाली आहे. गेल्या 5-1 वर्षामध्ये हा ट्रेंड आहे की मायग्रेशन मोठ्या प्रमाणात कोकणातनं पुन्हा सुरू झालेलं आहे. पुन्हा होतच ते आधीपासनं, आता खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं आणि मुलंच नाही आहेत. जननदर हा एक आणखी वेगळा भाग आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं फुटलेलं पेव तो एक छोटासा मुद्दा आहे त्यातला. पण कोकणात परिस्थिती वेगळी आहे आणि 300पेक्षा अधिकच्या शाळा, म्हणजे दरवर्षी 30 शाळा बंद होत आहेत कोकणातल्या. का बंद होत आहेत तर जे मी अवघ्या महाराष्ट्रात सतत सांगत राहतो की अरे बाबा, तुझं जे तुझ्यापाशी आहे त्याच्यात तुम्हाला काही करता येईल का विचार करा. स्पेशली उद्योगधंद्यांच्या संदर्भामध्ये करा. हे मी 5,000 कोटीची पण फॅक्टरी तुम्हाला दाखवली, 50,000 कोटीचे उद्योग तुम्हाला दाखवतो मी. आणि आता हा 10 लाख रुपये 10 लाखच टर्नओव्हर आहे. 10 लाख रुपये 2 वर्षातला 10 लाखाचा टर्नओव्हर आहे. आणि त्यांनी दाखवलंय प्रूव्ह करून की हे करता येऊ शकतं, होऊ शकतं. फक्त ते शाळात शिकवलं जात नाही, ही अडचण आहे. आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये ते प्रॉब्लेम. दॅट्स अ मेजर फ्लॉ. येस. म्हणजे आता तुम्ही याचंच बघा की जेव्हा हे सुरुवात केली होती, इथे प्रॉब्लेम आहे, इथे पार्किंगला जागा नाही आहे. आता हे शूटिंग करताना गाड्या जात आहेत, तर निगेटिव्ह थिंकिंग होतं, नाही होणार, अमुक होणार. बट वेअर देर इज अ विलिंगनेस, तुम्ही करू शकता. जर तुमचं प्रॉडक्ट चांगलं आहे, तुमचे विचार चांगले आहेत, तुम्ही काहीतरी बेस्ट देतायत समोरच्याला, तर मला तर असं, मी तर बघितलेलं आहे, म्हणजे मी तर खूप फिरलो आहे भारतामध्ये. मला असं वाटतं की तुम्हाला मार्केट शोधायची गरज नाही आहे, मार्केट तुम्हाला शोधत येईल. क्या बात असं मी बघितलेलं आहे. क्या बात. आणि आता तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि मला पुन्हा तेच सांगायचं तुम्हाला, आता तर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर ते खरेदी करणारच आहात. हाय काय? हा, हे बेलफळाचं सिरप आहे, सरबत.
कसं अच्छा सरबत आहे. आणि या गणपतीची कहाणी राहिली जी मी त्यांना मुद्दा म्हणून मागे ठेवली होती, गणपती बाप्पांनी शेवट करू आपण. हे धामापूरच्या मातीत जो जागतिक वारसा आहे त्या मातीतनं तयार केलेला हा गणपती. हो. तर याची स्टोरी अशी आहे की ही चिकट माती जी येते ही गुजरात आणि राजस्थानवरनं येते आणि ह्यावर अजून लोकांचं लक्ष नाही गेलं आहे. अब्ज म्हणजे टनानी माती, लाखो टनानी माती ही गुजरात आणि राजस्थानवरनं येते, ज्याच्यामध्ये क्ले जो कंटेंट आहे तो प्रचंड प्रमाणावर आहे, हाय आहे. म्हणजे जर एक उदाहरण आपण असं घेऊया की जर कोकणातल्या मातीमध्ये क्ले कंटेंट 5 असेल तर त्या मातीमध्ये जवळजवळ 60 आहे, एवढा क्ले कंटेंट आहे. आणि ही सगळी माती आमच्या पाण्याच्या रिझर्वायर्समध्ये जाते. त्यामुळे काय होतं आहे की रिझर्वायर्स ब्लॉक होत आहेत आणि हे गणपती बनवताना जे बाइंडिंग एजंट वगैरे वापरतात तिथे पण कुठे ना कुठेतरी केमिकलचा एक येतो. तुमचा स्टॉल बघायचा आहे मला शेवटी. तर बेसिकली वर्ल्ड हेरिटेज जेव्हा ह्याला मिळालं तेव्हा हा एक मोठा इश्यू होता की धामापूरच्या पाण्याची कॅरिंग कॅपॅसिटी कमी होत होती आणि वन ऑफ द रिझन वॉज आयडल इमर्शन. मग आम्ही काउंट केला तर जवळजवळ 200-250 आयडल्स जातात तिथे वेगवेगळ्या हाईटचे. आणि हे क्ले जो गुजरातवरनं येतोय सगळा. मग आम्ही कलेक्टर मॅडम होत्या तेव्हा ई मंजुलक्ष्मी, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आणि त्यांनी ते मंजूर केलं. त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटला सांगून तिथे एक हौद बांधला. हो, तो स्वतंत्र बघितला. हो. त्या हौदामध्ये जी माती कलेक्ट होते त्याच्यापासून हे मिनेचर्स गणेश आमच्याच एका कारागिराने इथे आर्टिस्ट. धामापूरचीच माती आहे. धामापूरची माती, धामापूरचा कारीगर. वा वा. आत्ता मला स्टोल तुमचा दाखवा, जे आपल्या महिला प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी. महिलाच कशासाठी स्टोलच म्हणतात का स्टोन म्हणतात त्याला? स्टोल. हां, मी बरोबर आहे ना, स्टोलच म्हणालो मी. तर हा तो स्टोल आहे. ह्याची काही स्पेशालिटी? तर आपले एक हा 3,000 रुपयाचा स्टोल आहे. 3,500. 3,500. मग किंमत कमी सांगितली. हां. तर आपले एक मित्र आहेत कच्छमध्ये, वांकर दामजी म्हणून. त्यांना 12 राष्ट्रपती अवॉर्ड मिळाले एकाच घरामध्ये. आणि त्यांच्याकडच्या काळा कॉटन जो असतो त्याच्यापासून त्यांनी हा स्टोल बनवला. काळा कापूस. काळा कॉटन, त्याला काळा कॉटनच म्हणतात. तो काळा नसतो, त्याला त्या व्हरायटीचं नाव काळा कॉटन आहे. पण तो रंगीत असणार आहे तसा. तो थोडासा ऑफ ग्रे कलर असतो. आणि हा जो स्टोल त्यांनी बनवलाय ह्याच्यावर त्यांनी मी धामापूर तलाव बोलतोय ही कहाणी त्यांनी ह्या स्टोलवर हँडवोवन केलेली. आणि ह्याच्यामध्ये जे तुम्हाला वेगवेगळे कांद्याचं काहीतरी म्हणाला तुम्ही. हा, हे जे रंग आहेत जे तुम्हाला वेगवेगळे शेड्स दिसत आहेत हे सगळे नॅचरल डाय आहेत. ह्याच्यामध्ये कुठेही केमिकल नाही वापरले. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी कांदीच्या पातापासून रंग बनवलाय, कुठे इंडिगो बनवलाय. हा जो ग्रीन कलर दिसतोय हा जो कांद्याच्या पातीपासून. कांदीच्या पाती, हा कांद्याच्या पातीचा हरडा आहे. हा जो आहे तो इंडिगो नीळ जी आपण म्हणतो, हे नीळचे हे वेगवेगळे शेड्स आहेत. हा गंज जो आहे, गंज आणि मंजिस्टा ह्याच्यापासून तयार केलेला हा रेड सॉइल आहे. वा. ही आपली लॅटराइट सॉइल प्रतीक करते. हे आपलं वेटलँड दाखवतोय. इथे आपली देवळं दिसत आहेत. आणि मग हे वाईज डेव्हलपमेंट जर तुम्ही केलं तर तुमचं आयुष्य असं हे झालर जे आहे रंगीत होईल, अशी ती स्टोरी आहे. वजनाला फार हलकं आहे. हलका आहे आणि हँडवोवन आहे, पूर्णपणे हँडवोवन आहे. तसा थेट त्यांच्याशी त्याचा संबंध नाही, फक्त धामापूरचं त्यांनी मला एवढंच चांगलं वाटलं सचिन यांचं की त्यांनी वेगवेगळ्या आपल्याच मातीतल्या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्यात. बाय द वे, आता प्रेक्षकांना तुम्हाला संपर्क साधायचा हाऊ तो ते कसं बोलू शकता तुमच्या? एक तर आमची वेबसाईट आहे universityoflife.org.in आणि प्रॉडक्ट रिलेटेड swayamnaturals.in ही वेबसाईट आहे. आणि कोणाला जर काही क्वेरीज असतील तर कुठला नंबर तुम्ही प्रेफर करता की ज्याच्यावर लोक फोन करू? आमचे कार्यकर्ते आहेत मोहम्मद, या तुमचा नंबर सांगा. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, मला जे चांगलं वाटतं, मनाला भावतं ते मी सांगतो. ते कधीही प्रमोशन नसतं. मला असं वाटतं की ठीक आहे, याच्यातनं काही लोकांना असं वाटतं की ते प्रमोशन होतं, हरकत नाही त्याची. पण हे आपल्या मातीतला प्रोडक्ट आहे, आपल्या लोकांनी बनवलेला आहे आणि तो तुम्ही विकत घ्यावा. काही तुम्हाला नवीन उद्योगाच्या कल्पना सुचाव्यात, उद्योग व्यवसाय करत असताना अनंत प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उकल व्हावी. मोहम्मद शेख, तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 9404164945. करेक्ट. नेहमीप्रमाणे मी शेवटचा नंबर तुम्ही त्यांना दिला आहे. तुम्ही त्यांना कॉल करा. ते फोन नाही उचला तर व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याजवळ काय ते शोधा. त्याच्यातनं उद्योजकता वाढते, शिकता येते, कल्पकता होते. आणि माझं एक नेहमीचं वाक्य की मराठी मनुष्य हा अत्यंत कल्पक उद्योजक आहे. मराठी मनुष्य उद्योग करू शकत नाही ही भ्रामक कल्पना आहे. कॅमेरामन निकेतन माळेसर, मी राहुल कुलकर्णी.
NDTV मराठी धामाम.